नमस्कार, मी सायली आणि तुम्ही पाहतात तुमचा आवडीचा पॉडकास्ट पुणे लोकवर. आज पुण्याच्या राजकारणात अनेक चेहरे नवीन येत आहेत, पण प्रश्न एकच आहे, काम करतंय कोण? आज आपल्या पॉडकास्ट मध्ये अशा महिलेशी आपण संवाद साधणार आहोत, ज्या फक्त बोलायला नाही तर जबाबदारी घ्यायला मैदानात उतरलेल्या आहेत. शिक्षक, समाजभान असलेल्या महिला आणि नगरसेवक पदासाठी स्पष्ट भूमिका घेऊन उभ्या असलेल्या मिसेस प्रियंका मुकेश पवार यांचं मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सहर्ष स्वागत करते. नमस्ते मॅम. थँक्यू. नमस्ते. तुमचं सहर्ष स्वागत आहे आमच्या पॉडकास्ट मध्ये. माझा पहिला प्रश्न असा आहे, अगदी शिक्षक असताना आणि जर्मन लेक्चरर असताना तुम्ही अगदी राजकारणामध्ये कशा काही वळाला? म्हणजे दोन्ही बाजू अगदी अपोजिट आहेत, मग राजकारणामध्ये यायचं कारण काय आहे तुमचं? तसं पाहिलं तर त्याला एक इतिहास किंवा हिस्ट्री असं मी म्हणेन. माझा जन्म हा वडारवाडी भागात झालाय. लहानपणापासूनच मी वडारवाडीच्या भागामध्ये ना ओसंडून वाहणारी कचरा कोंडी, अस्वच्छता, खचलेले रस्ते, त्याचप्रमाणे पावसाळ्यात निर्माण होणारी दुर्गंधी, हे सगळं पाहत आली. आणि कायम ते बघताना वाटायचं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे, ह्याच्यात बदल घडवायला हवा. आणि हे सतत डोक्यात असायचं, म्हणजे लहानपणापासून ते होतच. आणि योगायोगाने माझं लग्न देखील अशाच घरामध्ये झालं, जिथे पूर्वीपासून राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी नांदत होत्या. माझे सासरे पुण्याचे डेप्युटी मेयर होते, स्वर्गीय रामदासजी पवार. त्या भागात 1970 सालापासून काँग्रेसचं नेतृत्व करत होते. 6 वेळा त्यांनी इलेक्शन लढवली होती, त्यातल्या 4 वेळेस ते निवडून आले होते. आणि त्यांचं जे कार्य होतं ते मी तसं पाहायला गेलं तर लग्नानंतर फारसं कार्य मला बघता नाही आलं, कारण तेव्हा जवळपास राजकारणात ते नव्हते. पण राजकारणात नसताना देखील ते लोकांसाठी धावपळ करणं, समाजासाठी काहीतरी करायची तळमळ त्या वयात देखील मी बघत होते. मग असं वाटायचं की अरे, या वयात हे इतकं काम करतायत तर आपण का नाही. मग असं त्यांना बघून बघून वाटायला लागलं की जे मी लहानपणापासूनचं जे स्वप्न बघतेय त्याला मला एक चांगला ट्रॅक मिळालाय. म्हणून 2012 साली मी राजकारणात उतरले. तेव्हा काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती, पण अनफॉर्च्युनेटली ते वर्कआउट झालं नाही आणि 4050 मतं मिळून मी पराभूत झाले. असा थोडक्यात माझा प्रवास सुरू झाला राजकारणाचा. आणि त्यानंतर पण समाजकार्य आपलं चालूच असतं. अजून मुकेश प्रतिष्ठान अंतर्गत आपण अनेक समाजकार्य करतोय, लहान मुलांसाठी, अपंग मुलांसाठी, किंवा जे काही दुर्लक्षित लोक आहेत, जी गरजू लोक आहेत, त्यांना आपण अनेक गोष्टींची मदत मुकेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतो. अगदी सुंदर. म्हणजे तुमच्यातला शिक्षक शांत बसलेला नाहीये, इथे सुद्धा राजकारणामध्ये जरी आलेला आहे तरी. शिक्षक म्हणून काम करताना समाजात कोणत्या समस्या अशा तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात, ज्या तुम्हाला आता थेट मैदानातच तुम्हाला नेऊन आणलेलं आहे त्या समस्यांनी? ऍक्च्युली तसं पाहिलं तर जिथं शिक्षण आहे तिथं विकास हा असतोच, असं मला एक वाटतं. त्यामुळं एक तळमळ मी जेव्हा पण माझ्या मुलांना, खरं पाहिलं तर मी आधी बावदानला होते, जर्मन लेक्चरर म्हणून काम करत होते. चांगली पगाराची नोकरी पण होती, मला 60,000 पगार होता. पण तिथं मन रमतच नव्हतं, कारण असं वाटायचं की या मुलांना शिकवणारे भरपूर आहेत, मग माझ्या भागातल्या मुलांना कोण शिकवणार. मग मी वस्ती पातळीवर आमच्या स्कूल ज्या आहेत, ट्युशन्स आहेत, तिथे शिकवायला आले. आणि त्यांना शिकवताना त्यांच्या बरोबर जी अटॅचमेंट निर्माण झाली की जरी शिक्षक असलो तरी जेव्हा आपण ज्ञानदानाचं काम करत असतो तेव्हा थोडक्यात एक समाजकार्यच असतं. आणि प्रत्येक मूल शिकावं, ते पुढे जावं, ते निदान नापास होणारी मुलं पास तरी व्हावीत आणि त्यांना शिक्षणाचं महत्व पटावं, ह्यासाठी कायम मी अग्रेसर होते आणि अजूनही मी ते करत असते. आणि नेहमी माझ्यासमोर पालक येतात की त्यांचे काही ना काही प्रॉब्लेम्स असतात पालकांचे, की आमचा मूल ऐकत नाही, तो असा असा करतो, तो तसा वागतो, मॅडम तुम्ही जरा सांगा. मग तसं त्यांना काउन्सिलिंग करणं, त्यांना समजावून सांगणं, त्यांना घडवणं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मुलं आम्हाला सांगतात, मिस तुमच्यामुळे आम्ही आमच्या पालकांचं ऐकतो बरं का. ते एक समाधान आहे मला. म्हणजे म्हणायला असं झालं की युवा पिढीची सगळी दोर तुमच्या हातात आहे आणि त्याला आता तुम्ही कुठेतरी राजकारणाची जोड देत आहात. छान मॅम. माझा पुढचा प्रश्न असा आहे, तुमचं पॉलिटिकल सायन्स मधनं शिक्षण झालेलं आहे आणि जर्मन भाषा पण तुम्ही शिकवत आहात, तर नगरसेवक म्हणून तुम्ही इन फ्युचर काम करणार, तर त्याचा फायदा तुम्हाला कुठे होईल आणि कसा होईल?
ऍक्च्युली तसं पाहिलं तर थेरटिकल शिक्षण वेगळं पडतं आणि प्रॅक्टिकली आपण जे करतो ते खूपच वेगळं पडतं. त्यामुळं त्याचा कितपत म्हणजे जे काही मी पुस्तकं शिकलीये, जे काही नॉलेज मला मिळालंय ते आता प्रॅक्टिकली मी इथं कसं इम्प्लिमेंट करते हे नगरसेवक झाल्यावरच मला कळेल, नाही का? आणि तसं पाहिलं तर प्रभागासाठीचं जे काही विजन आहे, जे काही मी ठरवलेल्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूयातच. मग तिथं आपला प्रश्न आला की मी सांगेन. एकदम बरोबर, एकदम पॉइंट मुद्दा मांडलेला आहे. शिक्षण आणि प्रॅक्टिकल आयुष्य ह्या खूप दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही आतापर्यंत नगरसेविका नव्हतात, त्यामुळे म्हणजे चुकांचं खापर तर तुमच्यावर नाहीच आहे. पण संधी मिळाल्यावर तुमचं वेगळंपण नगरसेवक म्हणून काय असेल? सगळ्यात आधी माझं म्हणणं असं आहे की एक नगरसेवक म्हणून जेव्हा जनता एखाद्या व्यक्तीला पाहते तेव्हा तो नगरसेवक कसा असावा, मुळात प्रश्न हा उद्भवतो की कसा असला पाहिजे. मी असं नाही म्हणत की एखादा जो नगरसेवक आहे तो हिरोजी इंदलकर सारखा आपलं सगळं पणाला लावून जनतेसाठी उभा राहणार, तसं तर आताच्या राजकारणात आपण अपेक्षित करूच शकत नाही. पण निदान मी एवढं म्हणेन की त्यांच्या समस्या जाणणारा असावा, सभागृहात त्यांच्यासाठी आवाज उठवणारा असावा आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी धडपडणारा असावा. त्यामुळे जेव्हा मी नगरसेवक होईन तेव्हा माझ्या प्रभागासाठी मला जे काही करायचं त्याचं विजन माझं अगदी स्पष्ट आहे आणि ते विजन माझ्या डोळ्यासमोर ठेवूनच मी या राजकारणात उतरतीये. कारण काहीतरी ध्येय असल्याशिवाय तुम्ही जर विदाऊट ध्येय तुम्ही काहीच करू शकत नाही, असं मला एक बेसिकली वाटतं. खूप छान मॅम. म्हणजे तुमचे ध्येय खूप क्लिअर आणि स्पष्ट आहेत, जे तुम्हाला पुढच्या 5 वर्षासाठी खूप फोकस आहात तुम्ही याबाबत. म्हणजे या उत्तरावरनं तर आम्हाला असं जाणवलं. मॅम, माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे तुमच्यासाठी, की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. मुलींचं शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगार या तिन्ही गोष्टी तुम्ही एकत्र कशा जोडून ठेवू शकता? हो. आता तसं पाहिलं तर माझा जो प्रभाग आहे तो संमिश्र स्वरूपाचा आहे. म्हणजे वस्ती पण आहे आणि सोसायटीचा एरिया पण आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर जेव्हा आपण काम करतो तेव्हा दोन्हीच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे शिक्षण, कौशल्य विकास या सगळ्या गोष्टी वस्ती पातळीवर डेव्हलप होणं जास्त गरजेचं आहे. कारण बेसिक समस्या ज्या आपल्या वस्ती पातळीवर असतात, जसं की पाण्याचा प्रश्न झाला, सगळ्यात मोठी समस्या ड्रेनेज लाईनची झाली किंवा मग कचरा व्यवस्थापन झालं. या सगळ्या गोष्टी तर नॉर्मलाइज मी म्हणाल की व्हायलाच पाहिजेत. पण त्याच्या व्यतिरिक्त सध्या आपण बघतोय की शिक्षण किती महत्वाचं आहे. जिथं शिक्षण असतो तिथं विकास असतो हे मगाशी मी तुम्हाला म्हणाले. त्यामुळे प्रभागातील प्रत्येक मूल हे शिकलं पाहिजे. त्यानंतर कौशल्य विकास सध्या इतकं महत्वाचं आहे. स्किल डेव्हलपमेंट जे तुम्ही म्हणालात, शिक्षणाबरोबरच एखादं स्किल तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे शिक्षण कधी कधी असं होतं की फक्त डिग्र्या उपयोगाच्या नाही पडत. जर तुमच्यामध्ये एखादं स्किल जरी असेल ना तरी पण तुम्ही तुमचा रोजगार निर्माण करू शकता. त्यामुळे जर मला संधी मिळाली तर नक्की स्किल डेव्हलपमेंट तिथे उभं करण्याचं, स्किल डेव्हलपमेंट सेंटर मला तिथे उभं करायचंय. त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाला प्राधान्य द्यायचं आणि ते मुकेश प्रतिष्ठानच्या अंतर्गत आम्ही देतोच आहे. अनेक मुलींचे म्हणजे आम्ही टार्गेट मुलींना करतो की शक्यतो होतं कसं की मुलांना शिकवलं जातं थोडंसं वस्ती पातळीवर मुलींना, अरे दोघांपैकी मग ऑप्शन जर दिला तर मग निवडलं जातं की मग मुलाचं करायचं का मुलीचं. मग त्यामुळे मग मुलाला प्राधान्य दिलं जातं. मग आपण तिथे काय करतो, मग मुलींच्या शिक्षणासाठी आपण प्रयत्नशील आहोत तिथे. बरोबर. तुमच्या आता बोलण्यात ना मला जाणवलं की बाबा वस्ती एरिया जास्त आहे तुमच्या प्रभागामध्ये. तर वस्ती प्रभागात असल्यावर तुम्हाला गुन्हेगारी आपसूक आली, गुन्हेगारी झाली, महिला सुरक्षितता आली आणि जसं म्हणालात तुम्ही की मुलींना शिक्षणाचं थोडेसे पर्सेंटेज कमी आहेत. तर या 3 गोष्टी तुम्ही कशा जास्त फोकस कराल? गुन्हेगारीचं प्रमाण तसं पाहिलं तर आधीपेक्षा खूप आटोक्यात आलंय असं मी म्हणेल. कारण पूर्वी वडारवाडी म्हटलं की साधे रिक्षावाले सुद्धा आम्हाला सोडायला येत नव्हते. म्हणजे तुम्ही कितीही चांगले असाल तरी ते घाबरायचे, नाही आम्ही येत नाही. पण त्या मानाने थोडी थोडी डेव्हलपमेंट होती, असं आपण म्हणू शकत नाही की बिलकुलच डेव्हलप्ड एरिया नाहीये. मुलं शिकतायत, ते फोकस्ड होत आहेत. पण त्याला शिक्षणाला आणखीन चालना देणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही शिक्षित झाला तर गुन्हेगारी आपोआप मागे पडत जाते. कारण तुमचे विचार आणि तुमच्या कृती चांगल्या होत जातात. माझा तिथे एक माझी इच्छा आहे की माझ्या भागामध्ये स्पर्धा परीक्षांची माहिती देणारं कुठलंच केंद्र नाही किंवा माझ्या भागातील मुलांना माहिती सुद्धा नाहीये की स्पर्धा परीक्षा काय असतात, एमपीएससी, युपीएससीच्या ज्या परीक्षा आहेत. त्यामुळे या गुन्हेगारीला जर आळा बसवायचा असेल तर मुलांना कशात तरी गुंतवलं गेलं पाहिजे, त्यांना शिक्षणात गुंतवलं पाहिजे, त्यांना त्यांचे विजन्स दिले पाहिजे, ध्येय त्यांना समोर ठेवली पाहिजे की ही जी चौकट तुम्ही आखून ठेवलेली, या चौकटी बाहेर खूप मोठं विश्व आहे आणि त्या विश्वात जर तुम्हाला जायचं असेल तर एकच रस्ता आहे, तो म्हणजे शिक्षणाचा. इतकं मी म्हणेन तुम्हाला. खूप सुंदर. म्हणजे
मी पुन्हा एकदा म्हणेल की राजकारणाला एखाद्या शिक्षकाची जोड जर मिळाली ना, तर तो संगम जो होतो ना, तो एकदम अप्रतिम असेल आणि खूप छान आहे हे सगळं. म्हणजे तुम्ही जे सांगत आहात तुमचे विजन खूप सुस्पष्ट आणि खूप छान आहेत मॅम. वडारवाडी म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की वडारवाडी हा जो परिसर आहे, याच्यामध्ये आधी गुन्हेगारी खूप जास्त होती. दारूचे अड्ड्यांचं उगमस्थान आपण वडारवाडी हे म्हणू शकतो. याच्यात काही चुकीचं नाहीये. म्हणजे अजूनही हे गणित बदललेलं नाहीये. वडारवाडी दारूचे अड्डे आणि कुठल्याही व्यसनांची सुरुवात किंवा व्यसनांचा अड्डा जो म्हणू शकतो तो वडारवाडी. तर अ, या एरियामध्ये तुम्ही तुमच्या जे तरुण मुलं आहेत, लहान मुलं आहेत, तर त्यांना व्यसनांपासून लांब ठेवण्यासाठी तुमचं काय पाऊल असणार आहे? किंवा जे आत्ताचे युवक थोडेसे आपण व्यसनांनी वेढलेले आहेत, त्यांच्यासाठी तुमचं काय पाऊल असणार आहे? आता म्हणजे तुम्ही आता जे बोललात की दारूधंदा आणि वडारवाडी हे समीकरण होतं, पण ते पूर्वी होतं. मी तुम्हाला म्हणाले की माझे सासरे जेव्हा राजकारणात होते तेव्हा त्यांनी वडारवाडीतले अनेक दारूधंदे बंद केले होते. म्हणजे विरोध पत्करून पण त्यांनी बंद केले होते, कारण महिलांचं असं होतं की नाही, तुम्ही हे बंद करा. कारण पुरुष दारूच्या आहारी जात होता आणि पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होताना मी पाहिलेलं आहे. दादांनी त्यांच्या म्हणजे सगळ्यांचा विरोध पत्करून पण तिथे ते अड्डे बऱ्यापैकी बंद केलेले आहेत. आता हार्डली तिथे 5-10% प्रमाण असेल तिथे. आणि व्यसन पाहिलं तर आपण असं नाही की फक्त वडारवाडीमध्ये बरीचशी चांगल्या हाय सोसायटीची पण मुलं व्यसनाधीन होत आहेत. पण मुळात तिथं प्रश्न उद्भवतो तो संस्कारांचा. तुम्ही तुमचं मूल कशा पद्धतीने घडवताय, मग ते तुम्ही हाय सोसायटीमध्ये घडवा किंवा मग वडारवाडी मध्ये जिथं मी राहते स्वतः तिथे घडवा. तुम्ही कशा पद्धतीने त्या मुलाला घडवताय हे त्याच्यावर डिपेंडेड असतं. मग त्यामुळे मी असं म्हणेन की जर मुलांना या गोष्टींपासून परावृत्त करायचंय तर तिथे संस्कार वर्ग असले पाहिजेत. सध्या मुलांना हिंदी गाणी चांगली पाठ होतात पण श्लोक पाठ होत नाहीत. त्यामुळे संस्कार वर्गातून त्यांना उत्तम जर तुम्ही श्लोकांचं ज्ञान दिलं. त्यानंतर अंगणवाड्या आहेत. अंगणवाड्या जर तुम्ही तिथे चांगल्या सुविधांनी अद्ययावत केल्या तर त्या अंगणवाडीमध्ये मुलं रमायला लागली. त्या खेळांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं तुम्ही तिथे आणून ठेवली, लायब्ररी जर ओपन केली तर निश्चितच तो प्रभाग इतका छान होईल. आणि माझं तर स्वप्न आहे की मला माझ्या प्रभागाला आयडियल बनवायचं आहे. अख्ख्या पुणे शहरामध्ये माझा प्रभाग हा नंबर 1चा प्रभाग मला नक्कीच बनवायचा आहे. खूप छान स्वप्न उराशी बाळगून तुम्ही पुढे जात आहात. मॅम, याच रिलेटेड मला तुम्हाला विचारायचं आहे की एक महिला म्हणून जेव्हा तुम्ही राजकारणात उतरत आहात, तर महिलांबद्दलच्या सुरक्षितता याबद्दल तुमचं पहिलं ठोस पाऊल काय असणार आहे? पहिलं तर हे तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपण पेपरमध्ये दर दुसऱ्या पानावर बातमी बघतो, महिला अत्याचार होत आहेत, विनयभंग होतात, अगदी 6-6 महिन्यांच्या मुली पण सुरक्षित नाहीयेत. मग याच्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुली स्वतः प्रशिक्षित झाल्या पाहिजेत. त्यांना अशा येणाऱ्या सिच्युएशन्स मध्ये कसं हँडल केलं पाहिजे हे त्यांना समजणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे कराटे सारखे क्लासेस, म्हणजे डान्स क्लास पेक्षा मी कधीही प्राधान्य देईल की तुम्ही कराटे शिका. 4 पुस्तकं तुम्ही कमी शिका, पण तुम्ही स्वयं प्रशिक्षित व्हा. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा. तुम्हाला कुठलीही सिच्युएशन तुमच्या डोळ्यासमोर आली तरी त्याला धैर्याने सामोरं तुम्ही गेलं पाहिजे. याचं शिक्षण नक्कीच मला मुलींना द्यायला आवडेल. आणि सुरक्षिततेचा भाग जर तुम्ही म्हणाल तर प्रभागामध्ये सीसीटीव्हीची खरंच गरज आहे. आणि तसा महिला आपण म्हणतो कुठेच सुरक्षित नाहीये, कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावेच लागतात, कारण अजून प्रवृत्ती बदललेली नाहीये. जर एखादी स्त्री पुढे जातीये, मग अशी ऐकलं मी की राजकारणामध्ये येताना, म्हणजे राजकारणच नाही तर प्रत्येक भागामध्ये तो प्रॉब्लेम जनरेट होतोच आहे. मग त्याच्यासाठी मी असं म्हणेन की तुम्ही स्वयं प्रशिक्षित व्हा. तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येऊ शकतात. असं नाही की एका पर्टिक्युलर फील्डमध्येच तुम्ही असुरक्षित आहात म्हणून. तसं पाहिलं तर आणि महिला सुरक्षित करण्यापेक्षा ना आपण आपल्या मुलांनाच असं घडवलं पाहिजे की त्यांनी एखाद्या महिलेला पाहिलं की रिस्पेक्ट आपसूक आला पाहिजे. त्यामुळे लहानपणापासून आपण आपलं मूल घडवताना कुठल्याही महिलेची तुम्ही रिस्पेक्ट करा. जसं जिजाऊंनी शिवबांना घडवलं. प्रत्येक समोर येणारी स्त्री ही माता आणि भगिनीच असते. त्यांनी कधीही तिला डोळे वर करून पाहिलं नाही. तशाच पद्धतीने शिक्षण जर आपण आपल्या मुलांना दिलं ना तर महिलांच्या सुरक्षिततेचा भाग येतच नाही तिथे. बरोबर, अगदी बरोबर बोललात मॅम. म्हणजे आपण मुलींना सारखं हे बोलून बोलून हॅमरिंग करतो की बाबा नाही, तुला सुरक्षित व्हायचंय, तुला सेल्फ डिफेन्स करायचा आहे. या गोष्टीमुळे तिला कुठेतरी वाटतं यार आपल्यामध्ये कुठेतरी काहीतरी कमी असेल, म्हणून आपल्याला हे सगळेजण सांगतायत. तर याच बरोबर याच जोडीला आपण आपल्या मुलाला हे शिकवलं
तर प्रत्येक महिला ही सुरक्षित राहील ही नक्की खरंच. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणूक प्रत्येक आईने ही मुलांना ही द्यायलाच पाहिजे असं फोटो लावून उपयोग उपयोग नाहीये. नाही. त्यांचे बरोबर. विचार त्यांचे आचरणात विचारही आणणं गरजेचं आहे. अवलंबनात आणले तर प्रत्येक घराघरात शिवबा व्हायला पाहिजे असं वाक्य आहे ते उगाच नाही. मॅम माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमचं कुटुंबामध्ये राजकीय बॅकग्राऊंड सगळी आहे. तर जनतेचं असं म्हणणं असतं की बाबा आता महिला कोठा निघाला म्हणून तुम्हाला महिलेच्या सीटवर तुम्हाला आता तुमचं म्हणजे नगरसेविका म्हणून तुम्ही उभा राहिलात. तर त्याचे सगळे तुम्ही सगळा निर्णय न घेता तुमच्या घरातले लोकं पुरुष मंडळी असतात. ते सगळे धागेदोरे त्यांच्या हातात असतात. तर हे कितपत खरं आहे किंवा याला तुम्ही हे वाक्य कसं खोडून काढाल? ऍक्च्युली असं आपण 50-50% मी म्हणेन. काही ठिकाणी आरक्षण पडलं की जिथे पुरुषांना उभं राहू नाही शकत ते तिथे मग त्या महिलांना पुढे करतात असे होतं. पण जे हे रुमर्स पसरवले जातात मी 50-50 म्हणेन. कारण काही ठिकाणी ते रुमर्स असतात आणि काही जणांना असं असतं की महिला असली तरी समाजासाठी काहीतरी करायची तिची तळमळ असते. आता माझ्या घरात राजकारण आहे. आता असं नाही की तो कोटा लेडीजसाठी सुटला आहे म्हणून मला पुढे केले. माझे दीर पण राजकारणामध्ये आहे. मग त्यामुळे आता असं होतं की चला कोणाला फेवरेबल कंडिशन आहे, कोण आपल्या समाजासाठी काय करतं, मग तिथं लेडीज आणि जेंट्स हा मुळात प्रश्न उरतच नाही. व्यक्ती म्हणून बघितलं पाहिजे. तो नगरसेवक आहे की ती नगरसेविका आहे, यापेक्षा तो आपला कोणीतरी नेता आहे आणि तो समोर जाऊन आपले प्रश्न मांडतो हे जास्त महत्वाचं आहे. जेंडर इक्वॅलिटी मग काय उपयोगाची? जेंडर इक्वॅलिटीचा प्रश्न नाहीये, पण असं जनतेला असं वाटतं म्हणजे सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की बाबा यांचा राजकीय वारसा आलेलं घराणं आहे, तर यांना ते पद सोडायचं नसतं. सो ते महिलेला उभं करतात आणि सगळं म्हणजे सगळे जे निर्णय घेण्याची जी प्रक्रिया असते, ती पुरुष मंडळी घेतात आणि फक्त महिलांना कागदोपत्री सह्यांसाठी फक्त बसवलेलं असतं. म्हणजे थोडक्यात घराणेशाही वगैरे घराणेशाही असेल. वगैरे हा असं. हे वाक्य मी असं म्हणेन की ऍक्च्युली घराणेशाही म्हणण्यापेक्षा ना मी इथं घराणे हे फक्त ओळख देतं एखाद्याला. मी रामदास पवारांची सून आहे ही ओळख मला दादांकडनं मिळाली, नक्कीच मिळाली मी असं म्हणणार आणि मला अभिमान पण वाटतो. रामदास पवारांची सून हे सांगण्यात जो अभिमान आहे ना तो कशातच नाहीये. कारण जे कार्य त्यांनी केलंय ते म्हणजे कॅमेरा समोर जर मी बसले सांगायला तर 2-2.5 तास सहज जातील. म्हणजे 200-250 कार्यकर्ते त्यांनी कॉर्पोरेशन मध्ये लावलेत. त्यानंतर सुलभ शौचालय जे आहे तिथे महाराष्ट्रातील दादा हे पहिली व्यक्ती होती की ज्यांनी सोलर पॅनल उभारले होते. आमच्या इथे हागणदारी होती ती साफ करून तिथे त्यांनी बाग बांधली. म्हणजे प्रचंड कामं तिथे आहेत आणि ती कामं करायची पुढे अशाच पद्धतीची ती एक तळमळ मनामध्ये होती. आणि पुन्हा मी म्हणेन की घराणं फक्त ओळख देतं, बाकी शेवटी अंतिम निर्णय हा मतदारांचा असणार आहे की त्यांनी मला निवडून द्यायचंय. माझ्या प्रामाणिकपणावर जर त्यांचा विश्वास असेल की माझी समाजासाठी काहीतरी करायची तळमळ त्यांना जर जाणवत असेल तर ते मला निवडून देतील. आणि जर त्यांना सामान्य जनतेला प्रश्न पडणारच की घराणेशाही यांची चालू आहे तर मग त्या केसमध्ये मग तो निर्णय त्यांचा राहील. एकदम बरोबर बोललात मॅम. आता पुणे लोक सध्या प्रत्येक पुण्यामध्ये कोपऱ्यांमध्ये जातायत आणि आमच्याकडे जेवढे आम्ही महिला उमेदवार जे आता पदासाठी इच्छुक म्हणून उमेदवार उभे राहणार आहेत आणि आमच्याशी संपर्क साधतात, तर आमचा हा प्रश्न त्यांना कायम असणार आहे. स्वच्छतागृह पुण्यामध्ये खूप असे कमी आहेत. तर तुम्ही त्याच्यासाठी काय पुढे पाऊल उचलणार आहात की नाही? कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक नगरसेवक येतात, त्यांचे 5 टर्म असतात की बेसिक पॉइंट असतात, पाणी, लाईट, रस्ते, ड्रेनेज लाईट, सुरक्षता आणि पण महिला प्रसाधनगृह, महिला स्वच्छतागृह हे पुण्यामध्ये खूप कमी आहेत. तर आमची खूप तळमळ आहे की चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो समजा की स्वच्छतागृहांचं कुठेतरी मार्गी लागायला पाहिजे. यासाठी प्रशासनाकडनं तुम्हाला सपोर्ट मिळतो का? हो, तुम्ही जर तसं आता असं असतं की जेव्हा तुम्ही एखाद्या प्रभागाचे नगरसेवक असता तेव्हा तुम्हाला त्या प्रभागापुरतं बजेट मिळतं. पण जर तुम्ही आणखीन काही गोष्टी म्हणजे बाकीचे नगरसेवक जर तुमच्या मदतीला असेल तर सगळ्यांनी मिळून जर हा एखादा प्रोजेक्ट असा की बाबा सपोज पुण्याच्या पुणे भागामध्ये इतके इतके सुलभ शौचालय आहेत तर त्याची संख्या आपण वाढवायला हवी असा जर प्रस्ताव सगळ्यांनी दिला तर नक्कीच हे काम होऊ शकतं. आणि डेव्हलपमेंट कुणाला नको असते, विकास कुणाला नको असतो. आणि
महिला म्हणून आपल्याला समस्या आपल्या माहिती असतात. पुरुषाला इझी असतात सगळ्या गोष्टी, पण महिलांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत असतं. आणि मी अजून याच्या उपर बोलेन की सुलभ शौचालय असणं जितकं महत्वाचं आहे, ते स्वच्छ असणं जास्त महत्वाचं आहे. कारण हो ना, कारण मनीष मार्केटमध्ये जेव्हा आम्ही जातो तिथे शौचालय आहेत, पण जायची इच्छा बिलकुल होत नाही. पैसे घेतले जातात, मेंटेनन्स घेतला जातो, पण ते स्वच्छ बिलकुल केले जात नाही. मग मी म्हणेन की पहिला आधी ते स्वच्छ ठेवा, त्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बजेट द्या, आणि मग एकदा ते छान मेंटेन राहिलं की मग आणखीन 50 आपण उभारू. नाहीतर म्हणजे म्हणतो ना, एक ना धड भाराभर चिंध्या, असा प्रकार नको व्हायला. बरोबर आहे. म्हणजे निधी मिळाला, तो युटिलाइज करायचा म्हणून स्वच्छतागृह बांधायचे नाहीयेत, तर तो तेवढा मेंटेन राहणं पण गरजेचं आहे. तुम्ही म्हणालात तसं की मनीष मार्केटमध्येच असं नाही, तुम्ही कुठेही पुण्यामध्ये जावा, स्वच्छतागृह तुम्हाला दिसले की अर्धा किलोमीटरच आपला हात बरोबर नाकावर जातो. तर ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. हायजीन आणि हायजीन पाळणं का गरजेचं आहे? कारण नंतर होणारे जे आजार आहेत ते आपल्याला माहिती आहे. युरिनल इन्फेक्शन होतं, फंगल इन्फेक्शन आहे, नंतर वजायनल इन्फेक्शन, म्हणजे किती मोठमोठ्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं. आणि असं नाही की महिलाच, इव्हन पुरुषांना पण सामोरे जावं लागतं. त्यामुळे स्वच्छतागृह हे स्वच्छ असणं खूप गरज आहे, काळाची गरज आहे ती. एकदम छान मॅम. म्हणजे एक महिला नगरसेवक असल्याचा हाही फायदा होतो, की अगदी महिलांच्या स्वच्छता आणि सुरक्षितता ह्या सगळ्या बेसिक मुद्दे त्यांच्या एकदम कायम डोक्यामध्ये असतात. खूप छान मॅम. एक पुढचा प्रश्न माझा असा असेल, की आदर्श नगरसेवक म्हणजे काय? तुमचं काय कन्सेप्ट आहे आदर्श नगरसेवक या पदासाठी? तसं पाहिलं तर मी असं मगाशी सांगितलं तुम्हाला की नगरसेवकांनी अगदी सगळं आपलं जे काय आहे ते पणाला लावू नये, असं तर माझी इच्छा नाहीये आणि असे कोणी करणार पण नाही. पण निदान त्यांनी आपल्या कामामध्ये जी काही तो कामं प्रभागात करणार आहे त्याच्यात पारदर्शकता ठेवावी. बरोबर. कारण पारदर्शकता खूप महत्वाची ठरते. तुम्ही जे बजेट घेताय ते कशा पद्धतीने तुम्ही प्रभागात युटिलाइज करताय का त्याच कामासाठी करताय. जर एखादं तुम्ही काम काढताय तर ते काम अगदी व्यवस्थितपणे इतकं व्यवस्थित करा की तुम्ही नगरसेवक पदावर आहेत तोपर्यंत ते परत करायची गरज नाही. त्याच कामांसाठी तो निधी वापरला गेला नाही. काहीतरी वेगवेगळे विकास कामं तुम्ही कराल आणि आपला प्रभाग किती डेव्हलप करता येईल. आणि हा डेव्हलप करताना सगळ्यात महत्वाचं मी सांगेन की प्रत्येक नगरसेवकांनी डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालल्या पाहिजेत, कारण ती सध्या काळाची गरज आहे. दिल्लीमध्ये वाढणारं प्रदूषण आपण बघतोय, सध्या आपल्या पुण्यामध्ये पण काही वर्षांनी मला वाटतं ती स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे जितकं एन्व्हायरमेंटला धरून तुम्ही डेव्हलपमेंट कराल आपल्या प्रभागाचं आणि प्रत्येकाने आपल्या प्रभागाची जबाबदारी घेतली तर अख्खं पुणे आपोआप डेव्हलप होतं आणि एन्व्हायरमेंट पण शाबूत राहतं. त्यामुळे नगरसेवकांनी डेव्हलपमेंट जरूर करावी, व्यवस्थापन करावं, मॅनेजमेंट पण गरजेचं आहे. जे तुमच्या प्रभागात ऑलरेडी व्यवस्थित आहे त्याला मेंटेन करा. काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. हे मुद्दे खरंच अधोरेखित करण्यासारखे आहे मॅम. तुम्ही जेव्हा आता प्रभागात फिरता तेव्हा तुम्हाला कुठला चेंज करावासा वाटतो पहिला? माझ्या मनातला प्रश्न आता तुम्ही विचारलात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जर मी उद्या नगरसेवक झाले तर पहिली गोष्ट मी करणार आहे ड्रेनेज सिस्टीम. कारण इतका प्रॉब्लेम आहे. मी आता सध्या प्रचारासाठी फिरतीये किंवा आधीही फिरत असते, मी तिथेच राहते त्यामुळे माझं जाणं येणं पायीच असतं. त्यामुळे असं होतं ना की प्रत्येक जो काही कुठलाही नागरिक आला की ड्रेनेज लाईन कुठेही जा तुम्ही, इव्हन आमच्याच प्रभागात म्हणजे भागामध्ये नाही, कुठेही तुम्ही जा ड्रेनेज लाईनची एवढी समस्या उद्भवते ना. तर त्यामुळे प्रकर्षाने जाणवणारी समस्या म्हणजे ड्रेनेज लाईन आहे आणि ती कायमस्वरूपी आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकते आणि त्याचा सुद्धा माझा प्लॅन रेडी आहे. जेव्हा मी नगरसेवक होईन तेव्हा तो नक्कीच इम्प्लिमेंट करणार आहे. अँटी रोडंट चेंबरची एक संकल्पना माझ्या डोक्यात आहे, त्याचा व्हिडिओ पण मी फेसबुकला पोस्ट केलाय. तो नक्कीच मी करेन असं आहे आणि सगळ्यात पहिलं ते काम करेन. खूप सुंदर. आताच्या ज्या 7-8 वर्षामध्ये जे नगरसेवक म्हणून होते, तिथे जे नेते जे होते नगरसेवक म्हणून, तर त्यांच्या कामाचा आढावा आणि तुमच्या कामाचा आढावा याच्यामध्ये आपण काय वेगळेपण बघू शकतो? आता त्यांच्या कामाचा आढावा मी देण्यापेक्षा तुम्ही जर प्रभागात आला तर तिथले लोकच देतील, कारण तो मला प्रचाराला जाताना त्यांच्यावरच्या शिवाय मी खातीये. म्हणजे काही काही वेळेस तर, आणि त्यांचा जो आक्रोश होतोय ना मॅडम, तो
अत्यंत योग्य आहे. मी त्यांना म्हणते मला कुठल्याही प्रकारचा राग येत नाही. तसं पाहिलं तर 2012 नंतर मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे आणि थोडी बहुत जेवढी समाजसेवा होईल मला मी तितकं करत असते महिलांसाठी. अगदी सक्रिय आहे असं नाही म्हणत, पण माझं व्हिजन रेडी आहे एवढं मात्र नक्की. तो आक्रोश मी बघतेय की यांनी न केलेल्या कामांचा तो आक्रोश आहे. ना तिथं स्वच्छता आहे, ना कसल्या सुविधा आहेत. म्हणजे लिटरली काही बायका मला सांगत होत्या की तुम्ही ना एक 10 मिनिटं फक्त त्या सुलभ शौचालयासमोर ताई थांबून दाखवा, मग सांगा की आम्ही कुठे चुकतोय. 2-2 दिवस तिथे दिवसाला कितीतरी लोक जात असतील आणि 2-2 दिवस तिथे गाडी येत नाही. ड्रेनेज लाईन तुंबली तर तिथे साफ करायला लोक येत नाही. ही लोक बिचारी स्वतःच्या हाताने करतात. छोट्या छोट्या बोळी आहेत. मग त्यांचं मत होतं की तुम्ही मतं मागायला येतानंतर 5 वर्षात तुम्हाला एकदा सुद्धा, आता 5 नाही आता 9 वर्ष झालीत, नंतर प्रशासनच काम बघत होतं 4 वर्ष, पण त्या 5 वर्षामध्ये यांच्यापैकी कुणीही तोंड दाखवलेलं नाहीये किंवा कुठलंही एखादं चांगलं काम केल्याचं मला तरी आठवत नाही. मी तिथेच राहते आणि जर तसं असतं तर मला पावती मिळालीच असती ना आमच्या भागातल्या लोकांकडून. त्यामुळं ना कुठला विकास झाला, ना कुठली कामं झाली, साधी साधी कामं सुद्धा मार्गी लागलेली नाहीयेत. आणि मी स्पष्ट बोलते या गोष्टी. म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हणाले की शिक्षणाचा आणि राजकारणाचा काय संबंध तुम्ही विचारला होता, कारण शिक्षण जिथं असेल तिथे पण नुसतं शिक्षण असून चालत नाही. ते शिक्षण युटिलाइज करण्याची वृत्ती पण तुमची असली पाहिजे. आपलं शिक्षण, आपण शिक्षित आहोत आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय आणि आपण समाजासाठी या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण देवाने आपल्याला इतकं कॅपेबल केलं आहे की आपण छान पद्धतीने आपलं कुटुंब पुढे चालवतोय. पण तुम्ही राजकारणात जर येताय तर त्याच्यामध्ये खरंच मगाशी त्या ताई म्हणाल की 80% समाजकारण आणि 20% राजकारण असलं पाहिजे. तुम्ही 20% समाजकारण आणि 80% राजकारण करताय म्हणजे पूर्ण तुम्ही फक्त पदासाठीच तर या गोष्टी करताय ना. वेगवेगळी प्रलोभनं दाखवता, आमिष दाखवता, मग तुम्हाला मतदार का आठवतो? तुम्हाला 5 वर्षात आमच्या प्रभागात कधी बालजत्रा का नाही घ्यावाशा वाटल्या, कधी कुठल्या महिलेला साडी का नाही द्यावीशी वाटली, कधी ऍक्टिव्हा का नाही द्यावीशी वाटली. मी तोंडावर प्रश्न विचारते त्यांना. इतक्या वर्षात प्रभाग सगळा दुर्लक्षित होता, तिथे तुम्हाला का नाही वाटलं की या सगळ्या गोष्टींचं वाटप आपण केलं पाहिजे, गरिबांना मदत केली पाहिजे? कोरोनाच्या काळामध्ये कोण कुठं होतं? तिथे मदतीची गरज होती, धान्याची किट देण्याची गरज होती. तिथे तुम्हाला काही वाटलं नाही. पण आता जशी इलेक्शन तोंडावर आले तेव्हा तुम्हाला सगळे आठवायला लागले. मग तुम्हाला बोळी आठवायला लागल्या, मग तुम्हाला ड्रेनेज आठवायला लागलं, मग तुम्हाला सुलभ शौचालय आठवायला लागलं. पण ह्याच्यावर आपण आता काही करू शकत नाही. मग दाखवा प्रलोभनं, मग दाखवा आमिष, मग घ्या मोठे मोठे 20-20 लाखाचे. तुम्ही जर एखादा कार्यक्रम घेताय, कुठल्या बेसिसवर घेता? समाजाचा जर तुम्हाला विकास करायचा आहे, जर तुम्ही 5 वर्ष, मी एक स्पष्ट सांगते, या लोकांनी जर 5 वर्ष चांगली कामं केली असती तर त्यांना या सगळ्या गोष्टी करण्याची गरज लागली असते का? काहीच गरज लागत नाही मॅडम. अगदी तुम्ही जर 5 वर्ष इमानदारीने भ्रष्टाचार न करता जर कुठल्या प्रभागात काम करताना त्या लोकांना तुम्हीच नगरसेवक म्हणून पाहिजे असता. इतकी सोपी प्रोसेस असते. पण नाही, कुठल्याही नगरसेवकांनी कुठलीही चांगली कामं केली नाहीयेत. मी स्पष्टपणे सांगते. मी काय, माझी जनताच सांगेल. खरंच खूप म्हणजे कळीचा मुद्दा म्हणू शकतो आपण हा, की 5 वर्ष कामं न करता मतांसाठी प्रलोभनाला बळी पाडण्याचे वेगवेगळे त्यांचे आमिष ते दाखवत आहेत. मला फक्त भयानक वास्तव आहे आणि हे कुठेतरी बदलायला पाहिजे. अशाच आपल्या आता अशा खूप गंभीर धीरगंभीर गोष्टी झालेल्या आहेत. तर एक छोटसा रॅपिड फायर मध्ये आपण वळूयात, गेम छोटासा चेंज म्हणून. येस ऑर नो, फक्त एक छोटंसं उत्तर द्यायचं आहे. राजकारणात पैसा मोठी भूमिका बजावतो का? बजावतो. सामान्य माणसाचा आवाज दाबला जातो का? नक्कीच दाबलाच जातो. तो दाबला याच्यासाठी जातो कारण जर तुम्ही उदाहरण दाखल मी देईन की एखादा सामान्य माणूस जर आमच्या इथे हे काम झालं नाही, एखाद्या अधिकाऱ्याच्या इथे गेला तर त्याला एंटरटेन केलं जात नाही. पण तो जर कुठला पदाधिकारी तिथे गेला तर अरे साहेब आलात का, या बसा. नगरसेवक गेला तर मग त्यांना किती ट्रीटमेंट चांगली दिली जाते. पण सामान्य नागरिकाच्या उठावाला, आवाजाला दाबलंच जातं. प्रशासन जनतेपेक्षा फाईल्सला जास्त महत्व देतं का? लिखापडी, कागदी घोडे जास्त नाचवायचंय, मग ते इम्प्लिमेंट किती होतात ते कुणालाच काही घेणं देणं पडलं नाही. कागदावर सगळे विकास कामं होतात. विकास हा सांगायची गरज नसते, तो दिसला पाहिजे. काय फायदा त्याचा? तुम्ही कधी तडजोड नाकारली आहे का? आतापर्यंत तसा क्षण आलेला नाही. पण इन फ्युचर जर आला तर कसं? नाही, तडजोड नाही. प्रभागाच्या बाबतीत तडजोड तर नाहीच, कारण शिक्षक आहोत. जेव्हा एखादा विद्यार्थी घडवतो तेव्हा पूर्ण झोकून देऊन घडवतो आणि जेव्हा प्रभाग घडवायचा आहे तेव्हा विदाऊट तडजोडच घडवणार. वाकणार पण मोडणार नाही.
मोडून जाऊ पण वाकणार नाही. खूप सुंदर मॅम. जाता जाता तुम्ही जनतेला काय संदेश द्याल तुमच्या प्रभागामधल्या? तसं तर मी जनतेशी कायमच बोलत असते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, पण तरीही मी सांगेन की जागे व्हा. मतदान करताना जागे व्हा. आता जागे नाही झालात तर मग पुढील 5 वर्ष झोपून राहावं लागेल. इतकंच सांगेन. खूप सुंदर. राजकारणाला एका शिक्षकाची जोड मिळत आहे आणि कुठेतरी अगदी समाजसेवा करण्याची तळमळ आणि शिक्षकाच्या पेशामध्ये आहात म्हणून सगळ्या गोष्टी अगदी तुम्ही तळमळीने जनतेला सांगत आहात आणि मुद्दे पण खूप अधोरेखित केलेले आहेत. खूप छान वाटलं मॅम तुमच्यासोबत बोलून. तुमच्या पुढच्या यशासाठी, आयुष्यासाठी, तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी पुणे लोककडून शुभेच्छा. धन्यवाद.